नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। कोरोनावर मात करण्यासाठी लस हा रामबाण उपाय आहे। राज्यात लसीकरण मोहीम राबवण्यात येते, मात्र केंद्राकडून लसीचा योग्य तो पुरवठा होत नसल्याने अनेक शहरांमध्ये अनेक वेळा लसीकरणाला ब्रेक लागलेला आहे। त्यामुळे लसीकरण केंद्रावर झालेला गोंधळ आपण सर्वांनीच पाहिलाय। 1 मे पासून 18 वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली, मात्र लसीच्या अपुऱ्या साठ्यामुळे 18 ते 44 या वयोगटातील व्यक्तींना तुर्तास लस दिली जाणार नाहीये। 45 वर्षांवरील व्यक्तींना दुसरा डोस भारत सरकार देऊ शकत नाही, त्यामुळे त्यांना दुसरा डोस देणं गरजेचं असल्याने खरेदी केलेली ही लस 45 वरील लोकांना दिली जाणार आहे। अनेक नागरिकांवर दुसरा डोस त्यांना घ्यावा लागणार आहे। जर हा डोस वेळेत घेतला नाही तर पहिल्या डोसचा उपयोग होणार नाही। त्यामुळे अनेक नागरिकांमध्ये सध्या चिंतेचं वातावरण आहे। त्यामुळे नागरिक सरकारला विचारतायत, लस देता का लस? आणि आज आपण न्यूज 18 लोकमतच्या या वृत्तमालिकेमध्ये पाहणार आहोत राज्यातल्या कानाकोपऱ्यात लसीकरण केंद्रांवर नेमकी काय परिस्थिती आहे याचा रियालिटी चेक। याची सुरुवात आपण मुंबईपासून करूया। सध्या कोरोना स्थितीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये मुंबईला काही प्रमाणात यश मिळालंय, कारण सुप्रीम कोर्टापाठोपाठ नीती आयोगानेही मुंबई पॅटर्नचं कौतुक केलंय। परंतु मुंबईत नेमकं कशा पद्धतीने लसीकरण सुरू आहे? 18 ते 44 वयोगटातल्या नागरिकांना लस व्यवस्थित मिळालेली आहे का? तर 45 वर्षांवरच्या गटाचं लसीकरण कितपत पूर्ण झालंय? या सगळ्याबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत। मुंबईतली लसीकरणाची स्थिती नेमकी काय आहे याचा आढावा आपण घेऊया। आपल्या सोबत आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आहेत सध्या। प्रणाली, आपण बघितलं तर या लसीकरणाच्या विविध टप्प्यांचं जे नियोजन आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे। या नियोजनामध्ये गोंधळ असल्याचं आपल्याला वारंवार बघायला मिळालेलं होतं। काही ठिकाणी लसीकरणासाठी अक्षरशः रांगा देखील लागल्याची दृश्य आपण बघितली। या विविध टप्प्यांमधली स्थिती पाहता आणि सध्याची लसीकरणाबाबतची गोंधळाची स्थिती पाहता काय नेमकी मुंबईतली स्थिती आहे? अजिंक्य, मी सगळ्यात आधी आपल्या प्रेक्षकांना माहिती देणार आहे की मुंबईमध्ये आतापर्यंत कुठल्या वयोगटाचं किती लसीकरण पूर्ण झालं त्याबद्दल। मुंबईमध्ये आतापर्यंत एकूण 28 लाखपेक्षा जास्त लोकांना लसीकरण पूर्ण झालेलं आहे। 18 ते 44 वयोगटातल्या लोकांना 39,000 लोकांना लसीकरण पूर्ण झालेलं आहे। तर 59 वर्ष म्हणजे 60 वर्षाच्या जवळपासची जी लोक आहे, तर अशा 9 लाखपेक्षा जास्त लोकांचं लसीकरण जे आहे ते पूर्ण झालेलं आहे। आणि सिनियर सिटीजन म्हणजे 60च्या वरचे जे काही लोक आहेत, या लोकांचं जवळपास 11 लाखाहून अधिक लोकांचं लसीकरण पूर्ण झालेलं आहे। कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनमध्ये जवळपास 27 लाख जे आहे ते कोविशिल्डचे डोस झालेले आहेत, तर 1 लाखाच्या जवळपास कोवॅक्सिनचे डोस झालेले आहेत। आपल्याला माहिती आहे सध्या कोवॅक्सिनचा तुटवडा आहे आणि त्यामुळे अनेकांना केवळ सेकंड डोस मिळवण्यासाठी सुद्धा पळापळ करावी लागते। सुरुवात झाली होती ती आरोग्यसेवकांपासून। आरोग्यसेवकांना आतापर्यंत जवळपास 2,98,000 एवढ्या आरोग्यसेवकांना आतापर्यंत लसीकरण पूर्ण झालेलं आहे। त्यानंतर फ्रंटलाईन वर्कर म्हणजे ज्याच्यामध्ये पोलीस असतील, शिक्षक असतील, त्याचबरोबर कचरा उचलणारे कर्मचारी असतील, महापालिकेचे विविध विभागांमध्ये काम करणारे कर्मचारी असतील, अशा कर्मचाऱ्यांचं जवळपास 3,54,000 कर्मचाऱ्यांचं लसीकरण जे आहे ते जवळपास पूर्ण झालेलं आहे। आणि काहींचे सेकंड डोस बाकी आहे। मी सध्या माहीमच्या केंद्रावर आहे। या केंद्रावर मी दाखवू शकते की आता मुळीच गर्दी नाही आहे। गर्दी नसण्याचं कारण हे आहे की मुंबईमध्ये गेले काही दिवस 12 ते 5 या कालावधीमध्ये लसीकरण पूर्ण होत आहे। आपण कुठल्याही केंद्रावर गेलो तर असे वेगवेगळे साईनबोर्ड आपल्याला दिसतात। ते साईनबोर्ड काढण्याची खरं तर जेव्हा तो नियम नाही तेव्हा ते साईनबोर्ड काढण्याची तसदी सुद्धा महापालिका घेत नाही। महापालिकेच्या कुठल्याही केंद्रावर तुम्ही गेला तर असे भरमसाठ जे नोटीस बोर्ड आहेत ते दिसतात। त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम राहतो। त्यातही जर मुंबई महानगरपालिकेचं बघितलं तर दर 1 दिवसाआड मुंबई महानगरपालिकेनं लसीकरणासंदर्भातले नियम बदललेले आहेत। म्हणजे आधी वॉक इन लसीकरण ठेवलं, जेव्हा त्यामुळे गर्दी व्हायला लागली तेव्हा सगळ्यांना सांगितलं की ऑनलाईन रजिस्ट्रेशन झाल्याशिवाय किंवा स्लॉट मिळाल्याशिवाय यायचं नाही। त्यानंतर जेव्हा ऑनलाईन स्लॉट मिळायला त्रास व्हायला लागला, लोकांची ओरड व्हायला लागली, त्यावेळेला आता वॉक इन केलं तरी चालेल। तेव्हा 45 वर्षा ज्यांना सेकंड डोस घ्यायचा अशा लोकांनी वॉक इन केलं तरी चालेल, असे रोज नियम महापालिकेनं बदलले आणि त्याचा परिणाम असा झाला की सर्वसामान्य नागरिकांमध्ये
गोंधळाचं वातावरण आहे. रोज नवीन नियम हा त्या गोंधळामध्ये भर घालणारा राहिलाय. त्यामुळे अगदी सुरुवातीपासूनच मुंबई महानगरपालिकेचं लसीकरण ही एकूणच गोंधळाची लसीकरण राहिलेलं आहे. त्याला महत्त्वाचं कारण ठरलं ते रोज याच्यामध्ये होणारे बदल. जेवढा साठा आला तेवढा एका दिवसात देऊन टाकला असा प्रकार सुद्धा मुंबई महानगरपालिकेनं केला. त्यामुळे आज जो साठा होता आज लसीकरण केलं आणि उद्या ठणठण गोपाल असा सगळा प्रकार जो आहे तो मुंबई महानगरपालिकेमध्ये झाला. आणि त्याच्यामुळे रोजच लसीकरणाच्या बाबतीत मुंबई महानगरपालिकेमध्ये गोंधळाची परिस्थिती राहिली. मोठ्या प्रमाणावर लसीकरण झालं हे जरी खरं असलं तरी सुद्धा गोंधळ मात्र अजूनही कायम आहे. प्रणाली, अशाच आमच्या सोबत रहा. मुंबईतल्या लसीकरणासंदर्भातली नेमकी काय स्थिती आहे याचा रियालिटी चेक आपण बघितला. नागपूरमधली नेमकी काय स्थिती आहे हे देखील आपल्याला बघायचं आहे. नागपूरमध्ये देखील आपण जर बघितलं तर गेल्या काही टप्प्यांमध्ये प्रचंड गोंधळाचं वातावरण होतं, लसींचा तुटवडा होता. आणि आज जर आपण विचार केला, सद्यस्थिती जर आपण बघितली तर नागपुरात 96 केंद्रांवर ज्येष्ठ नागरिकांचं लसीकरण पार पडतंय. कोविशिल्ड लसीचा साठा काल उपलब्ध झाल्यानं आज ही मोहीम सर्व केंद्रांवर सुरू करण्यात आली. विशेष म्हणजे या लसीकरण मोहिमेत दुसरा डोस असणाऱ्या नागरिकांचं लसीकरण करण्यात येत आहे. लसीकरण केंद्रांवरचा रियालिटी चेक आपण बघतो आहोत. नागपूरमधली स्थिती काय या संदर्भातला आढावा आपण घेऊया. आपल्या सोबत आपले नागपूरचे प्रतिनिधी तुषार कोहळे आहेत सध्या. तुषार, नागपूरमध्ये या लसीकरणासंदर्भातला गोंधळ आपण वारंवार झाल्याचं बघितलं. लसींची अनुपलब्धता, जिकडे लस उपलब्ध होती तिकडे देखील ती पुरेशी नव्हती, तुटवडा प्रचंड होता, नियोजनाचा अभाव होता, गोंधळ सदृश स्थिती होती. आता आजची नेमकी काय स्थिती आहे? लसीकरणाचा वेग आणि विस्तार वाढवण्याबद्दल बोललं गेलं, पण खरंच वेग वाढलाय का? का या लसीकरणाच्या मोहिमेला ब्रेक लागल्याचं सध्याचं दृश्य आहे? अजिंक्य, जर का बघायचं झालं तर नागपूर शहराला साधारण 50,000चे नवीन डोस मिळाले. त्यामुळे आज 96 केंद्रावर लसीकरण होत आहे. पण एकूण नागपूर शहराचा जर का विचार करायचा झाला तर आतापर्यंत साधारण 4,55,000 लोकांचा पहिला डोस पूर्ण झालेला आहे. त्यांना आता दुसरा डोस देखील घ्यायचा आहे. यामधले 1,25,000 लोकांचा दुसरा डोस पूर्ण झालेला आहे. त्यामुळे साधारण 3,25,000 लोकांना नागपूरमध्ये लसीकरणाचा दुसरा डोस घ्यायचा आहे. पण लसीचा जो साठा आहे तो फक्त 50,000चा आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये आज नागपूरमध्ये 96 केंद्रावर लसीकरण होत आहे. जर का तुम्ही या केंद्राचं दृश्य बघितलं, मी सध्या नागपूर महानगरपालिकेच्या इंदिरा गांधी या प्राथमिक जे केंद्र आहे त्या केंद्रावर तिथे लसीकरण होत आहे. जर का बघायचं झालं तर सकाळपासून लांबच लांब रांगा इथे पाहायला मिळत आहे. मध्ये ही जर का तुम्ही रांग बघितली तर पाठीमागे या बिल्डिंगच्या पलीकडे पण खूप लांबपर्यंत गेलेली आहे. आणि सकाळला 6 वाजतापासून इथे ज्येष्ठ नागरिक आलेले आहे लसीकरणासाठी. कारण की अनेक नागरिकांनी मागच्या 15 दिवसामध्ये अनेक वेळा इथे हेलपाटा येऊन परत जावं लागलं त्यांना. कारण की नियोजन नव्हतं, म्हणजे त्यांना एक तर नागरिकांना माहीत नव्हतं की लसीकरण आज होणार आहे की नाही. अनेक नागरिक असे होते की 4-4, 5-5 वेळा इथे येऊन गेले. अनेक नागरिकांचा दुसरा डोसची तारीख देखील पुढे गेली तरी लसीकरण होत नव्हतं. त्यामुळे एक संताप देखील व्यक्त केला जात होता. नागपूरमध्ये बघायचं झालं तर 1 मे पासून जी 18 ते 44 वयोगटातली जी लसीकरणाची मोहीम होती तिला प्राधान्य दिलं जात होतं. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये त्याबद्दल देखील एक संताप होता. आणि आता कोविडशिल्डचा साठा उपलब्ध झाल्यामुळे आज 96 केंद्रावर लसीकरण होत आहे आणि 3 केंद्रावर कोवॅक्सिनचं लसीकरण होत आहे. काही ज्येष्ठ नागरिक आहे, आपण त्यांचं मनोगत जाणून घेऊया की मागच्या 15 दिवसात त्यांना कशा प्रकारे त्रास झाला. मला एक सांगा, तुम्ही दुसऱ्या डोससाठी किती वेळा या केंद्रावर आले होते? मी ते 4 वेळा येऊन गेलो. जसे जे घोषणा होत गेल्या पेपरमध्ये आता मी रोज यायचं, लाईनीत लागायचं आणि नंतर ते घोषणा करायचं की बा आज पण होणार नाही, मी लगेच परत जायचं. तर आज जसं आम्ही 7:30 वाजता आज आलो. आज पेपरमध्ये अशी बातमी मिळाली आम्हाला. आज पण नंबर लावला आहे. 7:30 वाजल्यापासून लाईन आहे. आणि इथं म्हणजे काय, इथं चौकीदार काही गार्डची काही व्यवस्था नसल्यामुळे तर लाईनीमध्ये काही व्यवस्था बरोबर नाही आहे. त्याच्यामुळे इथं थोडीशी व्यवस्था बरोबर नसल्यामुळे लोकांची थोडी त्रास होत आहे. यामुळे काका, तुमचा पहिला डोस कधी झाला होता? माझा 22 मार्चला पहिला डोस झाला. त्याच्यानंतर मी 5 दिवसापासून रोज इथे येऊन राहिलो. 9 वाजता वापस जातो आहे आणि आज माझा नंबर लागून राहिला आहे. तर थोडीशी खुशी आहे मला की मिळणार आहे बाबा. आणखी काही ज्येष्ठ नागरिक आहे? मला एक सांगा, तुम्ही कधी घेतला पहिला डोस? मी 1 एप्रिलला घेतलेला आहे आणि माझा सेकंड डोस पण आता ड्यू झालेला आहे. आणि मी गेले की 4-5 दिवसापासून ट्राय करतोय, पण मला कुठेही तो न मिळाल्यामुळे मी आज इथे बघितलं. आज पेपरला न्यूज होती, त्यानुसार मी आज इथे आलेलो आहे. आणि इथे बघतोय की सिनियर सिटीजनला सुद्धा काही म्हणजे प्रॉपर मॅनेजमेंट नाही आहे. इथे तरी सिनियर सिटीजन सकाळी 7 पासून इथे उभे आहेत. मी स्वतः इथे 7:30ला आलेलो आहे.
तर सिनियर सिटीजन म्हणजे जे 60 वर्षापेक्षा जास्त वयाचे आहेत त्यांच्याकरता वेगळी लाईनसुद्धा नाही. आणि ते जर इथे 4-4, 5-5 तास जर उभे राहतील तर त्यांच्या तब्येतीवर आणि त्यांच्या टोटल याच्यावर किती परिणाम होईल यात मी याची कल्पना करू शकता. ते एक प्रॉपर मॅनेजमेंट हवं होतं. ते प्रॉपर मॅनेजमेंट नसल्यामुळे सगळ्यामध्ये आज फार संताप आहे. ॲक्च्युली सिनियर सिटीजन ज्यांचा सेकंड डोस झालेला आहे 60 वर्षाच्या वरील लोकांना त्यांची तरी थोडी काळजी घ्यायला पाहिजे होती किंवा त्याच्यासोबतचा काही विशेष बंदोबस्त करायला हवा होता. तो झालेला नाही आहे. तुम्हाला किती त्रास झालाय मागच्या 15 दिवसात सेकंड डोस घेण्यासाठी? आम्ही इथे येऊन चौकशी करून गेलो पण आमचा नंबर लागलेला नाही आहे. माझ्या वडिलांचं वय 95 आहे, माझ्या आईचं वय 90 आहे, मी स्वतः 66 वर्षाचा आहे. फर्स्ट डोस झाला आहे पण सेकंड डोस 15 मार्चला आमचा फर्स्ट डोस झाला आहे. त्यानंतर आजपर्यंत आमचा सेकंड डोस करता अजून नंबर लागलेला नाही आहे. आज आता पेपरमध्ये वाचलं आहे की 50,000 आलेले आहेत म्हणून आणि 96 सेंटरला ते डिस्ट्रीब्यूट करणार आहे. अजिंक्य, महत्त्वाचा विषय की साधारण 9:30ची वेळ होत आहे. म्हणजे आपण जर काय दृश्यावर समोर बघितलं ना अजूनही लसीकरणाला सुरुवात झालेली आहे. म्हणजे नागरिक सकाळी 6 वाजतापासून या केंद्रावर आले आहे पण मात्र पालिकेचे कर्मचारी अजून उपस्थित नाही. आता कुठेतरी या हालचाली होताना दिसत आहे. म्हणजे जे नागरिक इथे आले ते साधारण त्यांचे 3 तास तर असेच वाया गेलेले आहेत. म्हणजे यावरनं कल्पना येते की जर का पालिकेला देखील या गोष्टीची कल्पना होती की नागपूरमध्ये कडक उन्हाळा असतो, सकाळच्या वेळेला वातावरण थोडं शांत असतं, या काळामध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात लसीकरण केंद्रावर येतात. त्यामुळे जर का त्यांनी या मोहिमेला सकाळलाच जर का सुरुवात केली असती तर निश्चितच नागरिकांना संताप किंवा मनस्ताप सहन करावा लागला नसता. आता 9 वाजता मोहीम सुरू होत आहे. साधारण ती हे जे लोक सध्या रांगेत उभे आहेत हे रजिस्ट्रेशन म्हणजे नोंदणी करून आलेले त्यांना स्लॉट दिलेले नागरिक आहेत का वॉक इन्स आहेत? कारण आपण बघितलं तर अनेक ठिकाणी वॉक इन्स देखील होत होते. ज्या वेळेला तुम्हाला माहिती आहे की लस फार कमी उपलब्ध आहे अशा वेळेला लोकांमध्ये देखील एक पॅनिक क्रिएट होत असतं की आपल्याला लस मिळणार की नाही. आणि याचमुळं लोक येत असतात केंद्रावर, चौकशी करत असतात. आपल्या मागे जी रांग दिसतेय ह्या रांगेत नोंदणी केलेले नागरिक आहेत का वॉक इन देखील नागरिक आहेत? अजिंक्य, इथे दोघांना देखील तशा प्रकारची मुभा दिलेली आहे. म्हणजे ज्यांनी ऑनलाईन मध्ये रजिस्ट्रेशन केलं असेल त्यांना देखील स्लॉट मिळतो आणि ज्यांनी ऑफलाईन म्हणजे ज्यांनी रजिस्ट्रेशन आधी ऑनलाईन मध्ये नसन केलं, जे वॉकिंग आले असेल त्यांना देखील दुसरा डोस मिळत आहे. इथे फक्त जे नागरिक आहेत त्यांचा दुसराच डोस होत आहे. जे पहिल्या डोससाठी येणार असेल त्यांना परत पाठवलं जात आहे. म्हणून ज्या नागरिकांनी आधी रजिस्ट्रेशन जरी नसलं केलं पण त्यांच्याकडे पहिला डोस घेतल्याचं प्रमाणपत्र असेल तर त्यांना इथे डोस दिला जात आहे. म्हणजे वॉकिंगवाल्यांना देखील दिला जात आहे. त्यामुळे तो एक त्रास नागरिकांचा वाचला की जेणेकरून ऑनलाईन ज्या लोकांना करता येत नाही का, ज्यांच्याकडे ती सुविधा नाही, त्यांना मात्र दिलासा आहे की वॉकिंग जरी असलं तरी ते थेट इथून लसीकरण करून घेऊन जाऊ शकतात. पण महत्त्वाचा विषय आहे की जे नागरिक 6-6 वाजतापासून इथं रांगेमध्ये उभे आहे, निदान महानगरपालिकेने याची जर का खबरदारी घेतली असती की त्यांना याची कल्पना होती की अनेक दिवसाच्या खंडानंतर लसीकरणाला आज मोठ्या प्रमाणात सुरुवात होत आहे तर नागरिकांची गर्दी ही उसळणारच. पण नागपूर महानगरपालिकेने परत ते आपलं 9:30 वाजता त्यांची जी प्रक्रिया असते ती सुरुवातीला रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरू होईल, त्यानंतर 10 नंतर लसीकरणाला सुरुवात होईल. म्हणजे अनेक नागरिकांचे 3-3, 4-4 तास या लसीकरण केंद्राच्या बाहेर गेलेले आहे. आणि यामध्ये महत्त्वाचा आणखी हा देखील विषय आहे की जर का नागपूर महानगरपालिकेला माहीत होतं की एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी उसळेल तर त्याच्या नियोजनासंदर्भात नागपूर महानगरपालिकेचे कर्मचारी इथे दिसत नाही. त्यांचं कोणतंही नियोजन नाही. जे ज्येष्ठ नागरिक इथे आले असेल ते स्वतःच रांगेत लागले, त्यांनी स्वतःच आपली रांग तयार केली आणि ती रांग कशी असणार ते त्यांनीच डिसाईड केलं. म्हणजे कसलीही गाईडलाईन्स नागपूर महानगरपालिकेनं या ज्येष्ठ नागरिकांना दिली नाही. महत्त्वाचा विषय की ज्या प्रकारची गर्दी या लसीकरण केंद्रावर पाहायला मिळते आपल्याला, त्यामुळे देखील इथनं देखील संक्रमण होण्याची एक दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण की या गर्दीमध्ये ना सोशल डिस्टन्सिंग नियमाचं पालन केलं जात आहे आणि इतकंच नाही तर गर्दी नियंत्रित करण्यासाठी कोणी इथे कर्मचारी देखील नाही. त्यामुळे ही देखील एक प्रमुख समस्या नागपूरमध्ये बहुतांश केंद्रावर पाहायला मिळते. काल आपण अजिंक्य एक महत्त्वाचा विषय काल बघितलं होतं की शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आपण व्हीआयपी कल्चर बघितलं होतं की अनेक व्हीआयपी अधिकाऱ्यांना थेट लसीकरण त्या केंद्रावर पाठवलं जात होतं. तर अशा तक्रारी अनेक केंद्रावर देखील पाहायला मिळतं. अजिंक्य, तुषार, धन्यवाद. आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल. आपण नागपूर मधला देखील रियालिटी चेक बघितलाय. काय नेमकी स्थिती आहे लसीकरण केंद्रांवरची याचा आढावा आपण घेतला. आपण बघितलं की दुसरा डोस दिला जातोय नागपूरमध्ये, पण त्यासाठी देखील पहाटेपासून ज्येष्ठ नागरिक रांगा लावतायत. काही ज्येष्ठ नागरिकांना याची भीती वाटतेय की आपल्याला जी नेमून दिलेली वेळ आहे, जो ठराविक कालावधी आहे पहिली लस घेतल्यानंतरचा, तो उलटून गेला तर मग पहिल्या लसीचा जो काही इफेक्ट आहे तो निघून जाईल का? दुसरी लस त्या वेळेत घेतली नाही तर नेमकं काय होईल? असे असंख्य प्रश्न या नागरिकांच्या मनात आहेत. त्यामुळं लसीकरणाबाबतीतलं योग्य नियोजन अतिशय गरजेचं होतं. मात्र
याच नियोजनाचा सध्या अभाव नागपुरात बघायला मिळतोय. एका ब्रेकसाठी आपण थांबूया. ब्रेकनंतर राज्यातल्या इतर भागांमध्ये नेमका या लसीकरणासंदर्भातला आढावा आपल्याला घ्यायचा आहे. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. लस देता का लस या आपल्या न्यूज 18 लोकमतच्या विशेष वृत्त मालिकेमध्ये आपण राज्यातल्या वेगवेगळ्या भागांमधला रियालिटी चेक करत आहोत. लसीकरणासंदर्भातली सद्यस्थिती नेमकी काय याचा आढावा आपण घेत आहोत. यानंतर आपण पुण्यामधली नेमकी काय स्थिती आहे याचा आढावा घेऊया. पुण्यातल्या लसीकरण केंद्रांवरचा गोंधळ जो आहे तो मिटत नाहीये. ज्येष्ठ नागरिकांच्या साठीचं नियोजन पूर्णपणे कोलमडून पडलंय. 44 वर्षांवरील 5,15,000 नागरिकांना पहिला डोस देण्यात आलेला आहे. यापैकी केवळ 2.25 लाख नागरिकांचा दुसरा डोस पूर्ण झालाय. मात्र अजूनही तब्बल 2,71,000 जण दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत आहेत. लसीकरण केंद्रांवर गोंधळाची स्थिती आहे. नियोजनाचा पुरता अभाव असल्याचंच दिसतं आहे. पुण्यातली याच संदर्भातली स्थिती नेमकी काय याचा आढावा आपण घेऊया. वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. वैभव, लसीकरणासंदर्भातलं नियोजन फेल ठरतंय की काय अशी राज्यातल्या बहुतांश भागातली सध्याची स्थिती आहे. पुण्यामधली नेमकी काय स्थिती आहे? आज इनके डिमांड आणि सप्लाय याच्यातला जो फरक आहे ते एकमेव कारण या सगळ्या गोंधळाला कारणीभूत आहे. कमला नेहरूच्या लसीकरण केंद्रावर आम्ही आहोत. पुणे महापालिकेतलं प्रमुख केंद्र आहे. सकाळी 7 वाजल्यापासून लोक जे आहेत ते इथं रांगा लावून बसलेले आहेत. कोवॅक्सिनचे डोस जे आहेत ते इथं दिले जातील असं महापालिकेच्या कालच्या प्रसिद्ध केलेल्या पत्रकात सांगण्यात आलं. मात्र प्रत्यक्षात केंद्रावर केवळ 100च कोविशिल्ड लसीचे डोस आलेले आहेत. कोवॅक्सिन इथं नाही आहे. त्याच्यामुळे ज्यांचा कोवॅक्सिनचा दुसरा डोस होता ते जे लोक इथे घेण्यासाठी आलेले होते ते प्रचंड संतापलेले होते. आणि इथला स्टाफ जो आहे तो सातत्यानं इतक्या सगळ्या लोकांसोबत डील करताना किंवा बोलताना त्यांची सुद्धा दमछाक होताना दिसते. हे जे फ्रंटलाईन वर्कर्स आहेत किंवा काम करतात, सर्वसामान्य नागरिक जे लसीसाठी येत आहेत ते त्यांच्यावरच राग काढत आहेत. वास्तविक या सगळ्या प्रकारामध्ये त्यांची काहीही चूक नाही. जितका साठा येतो, आज केवळ 100 लसी ज्या आहेत त्या या केंद्रावरती आलेल्या आहेत. आणि या 100 लसींच्या नियोजनामध्ये सातत्यानं नागरिकांना सांगूनही संताप जो आहे नागरिकांचा तो अनावर होताना दिसतोय. टोकन जी आहेत ती दिली जात आहेत. 100 जणांनाच केवळ आज दुसरा डोस जो आहे कोविशिल्ड लसीचा तो या सेंटरवर दिला जाणार आहे. मात्र कोवॅक्सिन ज्यांचं दुसरा डोस होता असे सुद्धा अनेक जण लसीकरणासाठी इथं आल्यामुळं गोंधळ जो आहे तो मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतो. शहरातल्या सगळ्या केंद्रांवर हीच परिस्थिती आहे. 18 ते 44चं लसीकरण बंद केलेलं आहे. आणि आता प्रायोरिटी जी आहे ती ज्येष्ठ नागरिकांना दुसरा डोस देण्यास 44च्या पुढच्यांची आहे. ज्यांना दुसरा डोस जो आहे तो सर्वात आधी दिला जाईल. 80-20 असं प्रमाण जे आहे ते महापालिका प्रशासनानं ठरवून दिलेलं आहे. दुसरा डोस हा 80% नागरिकांना दिला जाईल आणि 20% डोस जो आहे तोच केवळ पहिला डोस ज्यांचा असेल त्यांना दिला जाईल. मात्र पुरवठा जो आहे तोच इतका कमी आहे की दुसरा डोस घेण्यासाठी जे नागरिक येत आहेत त्यांची संख्या इतक्या मोठ्या प्रमाणावरती. आणि कमला नेहरूसारखं जे अत्यंत महत्त्वाचं आणि मोठं सेंटर आहे पुणे महापालिकेचं तिथेही केवळ 100च डोस जे आहेत ते येऊ शकलेले आहेत. आणि त्याच्यामुळे इथे येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. मात्र पुरवठा त्या तुलनेमध्ये अजिबात नाही आहे. त्याच्यामुळे इथं वादावादी होताना दिसते. जे कर्मचारी इथं काम करतायत त्यांची सुद्धा दमछाक होताना दिसते. आपण विचार करू शकतो सकाळी 9 वाजल्यापासून आलेले कर्मचारी जे आहेत ते इथल्या जवळपास 200 लोकांना 4 ते 5 कर्मचारी 200 लोकांना समजावून सांगायचा प्रयत्न करतायत, सांभाळत आहेत. मात्र त्यांच्याबरोबर सतत इथं वादावादी जी आहे ती होताना दिसते. अधिकाऱ्यांचं नियोजन जे आहे वरच्या स्तरावरती ते केवळ कागदावरती उरते आणि प्रत्यक्षात सर्वसामान्य कर्मचारी जे आहेत इथले केंद्रावरचे त्यांना मात्र प्रचंड रोषाचा सामना जो आहे तो करावा लागतोय. लोकांच्या अत्यंत छोट्या छोट्या अडचणी आहेत. मात्र पूर्ण माहिती न घेता किंवा पूर्ण माहिती नसल्यामुळं कदाचित त्यांच्यापर्यंत न पोहोचल्यामुळं अनेक जण जे आहेत ते केंद्रांवरती येत आहेत आणि परिणामी त्यांना माघारी जावं लागतं लस न घेता. त्याचाच संताप जो आहे तो इथल्या कर्मचाऱ्यांवरती त्यांचा निघताना दिसतो. तरीही कर्मचारी अत्यंत नेटानं या सगळ्या जवळपास 100 जणांना आता टोकन्स दिलेली आहेत आणि 10 वाजता हे लसीकरण सुरू केलं जाईल. इथं सगळीकडं वैभव आपल्या आजूबाजूला काही नागरिक दिसत आहेत जे लसीकरणासाठी रांगा लावून आहेत. काही नागरिक तर पहाटेपासून रांगा लावून उभे असतात. मात्र 100च जर लस उपलब्ध असतील तर मग त्यांना लस मिळणार कशी हा मुद्दा आहे. टोकन दिलेत काही जणांना असं आपण म्हणताय. प्राधान्यानं 100 जणांचंच लसीकरण होणार आहे. नेमकी प्रतिक्रिया त्यांची जाणून घ्यायला आपल्याला निश्चितपणे आवडेल. संतप्त आहेत काही जण, बाकीच्यांना लस केव्हा मिळणार हा प्रश्न आहे. वैभव, नागरिकांच्या प्रतिक्रिया
100 डोसेस जे आहेत तेच आलेत आणि त्यानंतर त्याचे टोकन जे आहेत ती यांना वाटण्यात आलेली आहेत. आपण बघूया, हा शेवटचा जो जप्ता आहे, यांना टोकन्स मिळालेले नाही, त्याच्यामुळे संताप जो आहे तो मोठा आहे. मागे अजूनही रांग जी आहे ती आपण पाहतो आणि इथं तुम्ही किती वाजेपासून बसलाय? मी किती वाजता आलाय? 8:30 वाजले. 8:30 वाजता आले. टोकन मिळालं का आता तुम्हाला? तुमच्या कोविशिल्डचा दुसरा डोस? हो, दुसरा डोस. ठीक आहे. हे जे प्रशासनातले कर्मचारी टोकन वाटतात त्यांच्या भोवतीची गर्दी आपण पाहतोय आणि सतत या नागरिकांवरती कर्मचाऱ्यांची चिडचिड जी आहे ती मोठ्या प्रमाणावर दिसते. अनेक जण रांगेमध्ये. तुम्ही किती वाजता आलात? 8 वाजता. हां, 7:30 वाजता. 7:30 वाजता आले. तुम्हाला टोकन मिळालंय का? तिथे नंबर होता, आम्हाला हकलून इथे घातलंय बघा आता मागे. सगळ्यांनी कोवॅक्सिनची लोक होती आमच्यामध्ये. आम्ही पुढे गेलो हा तिथं, आणि आता त्या मॅडमने आम्हाला काय केलं ते तिथं उभारून दिलं नाही. ह्यांच्या मिस्टरांना मिळालं. मिस्टर इकडे बसले होते, ह्या इकडे बसल्या होत्या. हा, त्यांना बघा, त्यांना दिलं नाही, त्यांना पण इथं हकललं. आता एवढ्या मागे आल्या बघा त्या सकाळपासून उभं. खूप हाल व्हायला लागलेत, खूप हाल करतात हे स्टाफ हाल करतोय. ठीक आहे, आपण प्रतिक्रिया ज्या आहेत त्या पाहतोय. आणखी लोक आहेत. तुम्ही किती वाजता आलाय? 7 वाजता आलाय. तुम्हाला काय सांगितलं? तुम्ही कुठं बसलेलं होतं? आलोत म्हणजे ते पुढेच नंबर लावलेला. बरं. पण ते नाही तर तिथे असं उभं राहायचं नाही, कारण बसलेले होते, त्यामुळे ती उभी राहिली होती. आम्ही आत्ता आले म्हणजे नाही म्हणे तिथे मिळणार नाही, नंबर लावा. मग परत मागे पाठवला. नियोजन जे आहे त्याची गडबड अजिंक्य आपण पाहतो इथं. आणि साधारणपणे या कर्मचाऱ्यांची चूक नाही आहे. 3 ते 4 कर्मचाऱ्यांना जेव्हा 500 लोकांबरोबर सतत डील करावं लागतं, लोकांचा संताप जो आहे तो सहन करावा लागतो आणि त्यातून पुन्हा लसीकरणाचं नियोजन करावं लागतं. त्याच्यामुळं हे जे फूड सोल्जर्स आहेत किंवा इथं केंद्रांवर काम करणारे कर्मचारी, त्यांची खरंच परीक्षा आहे. लोकांचा संताप जो आहे तो वाजवी आहे, मात्र पुरवठा जो आहे तो त्या प्रमाणात नसल्यामुळे हे कर्मचारी काही करू शकत नाहीत. आणि एकूण व्यवस्था अगदी आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांशी आम्ही बोलल्यानंतर त्यांची तीच हातबलता आहे. जोपर्यंत पुरवठा हा वेळेत होत नाही तोपर्यंत लसीकरण सुरळीत होऊ शकत नाही. आणखी सुधारणा प्रश्न या निमित्तानं विचारायचा आहे. लसीकरण केंद्रांवरची ही गर्दी आपण बघितली, ज्या नागरिकांना टोकन्स दिलेत, ज्यांना लस मिळेल त्यांचं तर ठीक आहे, पण ज्यांना लस मिळणार नाहीये, आज शक्य होणार नाहीये लस देणं, त्यांना तरी किमान घरी जायला सांगता येऊ शकेल. ही गर्दी बघून असं वाटतंय की कदाचित इथं कोरोना संक्रमण होण्याचा धोका जास्त आहे. मुख्यमंत्री देखील काही दिवसांपूर्वी म्हणालेले होते की लसीकरण केंद्रांवरचं कोरोना संक्रमण होण्याचा जो धोका आहे तो देखील कदाचित येत्या काळात वाढू शकतो. त्यामुळे नागरिकांनी गर्दी करू नये. ही अशी परिस्थिती रोखून धरण्याचं, नियंत्रणात आणण्याचं आव्हान देखील तिथल्या कर्मचाऱ्यांवर असणार आहे. वैभव, त्याबद्दल नेमकं काय सांगताय? अजिंक्य, इथं या परिस्थितीमध्ये जे नागरिक आहेत त्यांचा हा विचारच नाही इथं सोशल डिस्टन्सिंगचं पालन व्हावं किंवा आणखी काही. इथं सगळ्यात आधी प्रायोरिटी जी दिली जाते नागरिकांकडून ती आपल्याला लस कशी मिळेल यासाठीची त्यांची घाई असते. पटकन आपण कसं रिकाम होऊ, आणि परिणामी गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणावर होते. सगळेच नागरिक हे अगदी सहकार्य करतात अशातलाही भाग नाही. त्याच्यामुळे वादावादी जे आहेत, वादावादीचे प्रसंग मोठ्या प्रमाणावरती घडतात आणि त्याचीच परिणिती जी आहे ती या सगळ्या गडबडीमध्ये होते. आता प्रशासनाकडून सातत्यानं हे सांगण्यात येतं की केवळ 100 नागरिकांचाच डोस जो आहे तो दिला जाईल. मात्र त्यापेक्षा जे नागरिक इथं जास्त गर्दी करून थांबलेले आहेत किंवा आता टोकन जवळपास 80च्या पुढचे टोकन वाटून झालेले आहेत, त्यानंतर जे 4-5 जण उरलेले असतील त्यांचंही म्हणणं पुन्हा तेच असेल, आमच्या 4-5 जणांना का घेत नाही, आम्हालाही घेऊन टाक. अत्यंत स्थानिक स्तरावरचे आर्ग्युमेंट जे आहेत ते इथं बघायला मिळतात. त्याला कुठलीही उत्तर नाहीत. याचं कारण पुरवठा नाही आहे आणि हे वाद जे आहेत ते असेच होत राहतात जोवर पुरवठा सुरळीत होत नाही. नक्कीच वैभव, हीच स्थिती राज्यातल्या बहुतांश केंद्रांवर बघायला मिळते, बहुतांश शहरांमध्ये जिल्हा स्तरावर बघायला मिळते. पुण्यामध्ये देखील काही वेगळी स्थिती नाहीये. वैभव, धन्यवाद. आपण जी माहिती दिली त्याबद्दल आणि पुण्यातल्या एकंदरीतच लसीकरणाची नेमकी काय स्थिती याचा आढावा आपण घेतला. आपण बघितलं महत्त्वाचे शहर आहेत राज्यातली मुंबई, नागपूर, पुणे या ठिकाणच्या लसीकरण केंद्रांवर जर ही स्थिती आहे तर जिल्हा स्तरावर नेमकी काय स्थिती असेल याचा विचार न केलेलाच बरा. तरी देखील रियालिटी चेक आपण करतो, तिथला देखील आढावा आपल्याला घ्यायचा आहे. राज्यातल्या प्रत्येक भागामध्ये लसीकरणाची सद्यस्थिती जाणून घेण्याचा न्यूज 18 लोकमतचा प्रयत्न या वृत्तमालिकेच्या द्वारे आहे. एक ब्रेक आपण घेऊया. ब्रेक नंतर इतर भागांमध्ये नेमकी काय स्थिती आहे याचाही आढावा आपण घेऊया. बघत रहा न्यूज 18 लोकमत.
ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. कोल्हापूरकर मदतीच्या बाबतीत कुणाच्या मागे नाहीत. कोरोनाच्या काळातही त्यांनी मदतीचा हात पुढे केलाय. करवीर संस्थापिका छत्रपती ताराराणी यांचा वारसा जपत कोरोना रुग्णांसाठी आणि इतर त्यांच्या नातेवाईकांसाठी 4 तरुणींनी आपला पॉकेट मनी वापरून मदतीचा हात पुढे केलाय. या तरुणींनी थेट रुग्णालयात जात मदतीचा हात पुढे केलाय. त्यामुळे या चौघींचं सध्या कौतुक होतंय. या सर्व उपक्रमाबद्दल थेट कोल्हापूरमधनं अधिक माहिती घेतली आहे आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी. ही ड्रीम टीम आहे जगात भारी अशी ओळख असलेल्या कोल्हापूरमधली आणि याच टीमनं हा बोर्ड लावलेला आहे मोफत नाश्ता पेशंट आणि नातेवाईकांना. अगदी खरं आहे. हा फलक वाचून तुम्हाला नवल वाटला असेल पण ही गोष्ट खरी आहे. मी सध्या आहे कोल्हापूरमधल्या CPR रुग्णालयामध्ये आणि आपण पाहतोय की या 4 तरुणी आहेत. या 4 तरुणी एकत्र आल्या आणि त्यांनी ठरवलं की एक संकल्प करायचा, एक उपक्रम राबवायचा आणि तो उपक्रम आहे पेशंट आणि नातेवाईकांना मोफत नाश्ता देण्याचा. सकाळची वेळ आहे. दररोज सकाळी या सगळ्या तरुणी CPR रुग्णालयात येतात आणि त्यानंतर अशा पद्धतीनं आज त्यांनी आणलेली आहेत ही केळी आणलेली आहेत. केळीचे 2 या ठिकाणी क्रेट आपण बघतो आणि दुसरीकडं या बॉक्समध्ये आहे हे दूध. जे अशा पद्धतीचा हा पौष्टिक नाश्ता जो आहे तो सकाळच्या वेळेला पेशंट्स राहू देत किंवा त्यांचे नातेवाईक राहू देत त्यांना दिला जातोय. कारण आपल्याला माहिती आहे कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस भयावह अशी होत चाललेली आहे आणि त्यातच या तरुणी आता थेट रस्त्यावर उतरलेल्या आहेत. मला पहिल्यांदा सांग, तुला ही कल्पना नेमकी आधी कशी सुचली? तुमचा चौघींचा ग्रुप आहे, तुम्ही चौघी काय काय करता, प्रोफेशन सांग आणि कल्पना कशी सुचली? ॲक्च्युली आम्ही दोघी फक्त अंडर 80 अबव 18 आहे. त्या दोघी अंडर 18 आहे. आलो होतो आम्ही ॲक्च्युली लसीची चौकशी करायला. आमच्या अजून पालकांना लस मिळालेली नाही आहे त्यासाठी. खरं इथं येऊन आल्यानंतर इथं जाणवलं की पेशंटची खूप अवस्था म्हणजे खराब आहे. त्यांना खायला काही मिळत नाही आहे, नाश्ता प्रॉपर नाही आहे आणि त्यांना आत्ता यासाठी इम्युनिटी वाढवणं गरजेचं आहे पेशंट्सना. त्यामुळं त्यांना आम्ही विचार केला की आपण त्यांना एक मदत करू शकतो. आपण सुखरूप आहे आपल्या घरात, खरं ह्यांना नाश्ता प्रोव्हाइड करणं हे पण गरजेचं आहे. त्यामुळं आम्ही ही संकल्पना सुरू केली. तू मला सांग ह्याचा खर्च सगळा कसा? आता पहिले हे 2 दिवस आम्ही पॉकेट मनीमधून आमच्या प्रत्येकाच्या घेतले, पण पॉकेट मनी पण आमची एवढी नाही आहे जसं की ह्यांना रोज आम्हाला नाश्ता प्रोव्हाइड करायला. जशी आम्हाला मदत मिळेल तसं आम्हाला CPR धरून दुसरेही हॉस्पिटल घ्यायची इच्छा आहे. म्हणजे सगळे रुग्ण आणि त्याचे नातेवाईक जे गरजू आहेत त्यांच्यापर्यंत ही आमची संकल्पना पोहोचावी अशीच इच्छा आहे. मला सांग किती पॉकेट मनी सुरुवातीला काढला? कारण तुम्ही दोघी तर 18च्या वर आहे, पण त्या दोघी तुझ्या मैत्रिणी 18 वर्षापेक्षा खाली आहेत. मग किती रुपये तुम्ही काढले? किती पॉकेट मनी होता? आम्ही पहिला 500 रुपये काढले. म्हणलं जेवढा खर्च एका दिवसाला तरी 1000 रुपये खर्च येतोय आम्हाला ह्या नाश्त्याचा. ते बेसिक पोह्याचा खर्च 1000 रुपये येतोय. पण जर नाश्ता आम्ही चेंज केला तर त्याचे डिमांड्स आणि जे मटेरियल असतं ते वेगवेगळे येतं. मग त्याचे प्राइजेस वाढतात. मग ते 2000 असं ते येतं. आमचा आजचाच खर्च 4000 पर्यंत गेला केळी आणि एका दिवसाचा. हा एका दिवसाचा खर्च. तुला वाटतं अजून तुम्हाला तुमच्या ग्रुपला काही मुली जॉईन व्हाव्यात असं वाटतं? इच्छा आहे जॉईन व्हावी, पण ह्याच्या सिच्युएशनमध्ये जर ह्यांनी आम्हाला अलाउड केलं एवढ्या जणांना गर्दी म्हणजे हे रिस्कच आहे जी इथे येऊन द्यावं. जर घरातली त्यांना मान्यता देत असतील तर त्यांनी पण आम्हाला जॉईन व्हावं, आम्हाला हेल्प द्यावी, मटेरियल फायनान्शियल हेल्प दिली तरी चालेल. ही मानसिकता आणि हे विचार आहेत कोल्हापूरमधल्या या तरुणींची. मी पुन्हा एकदा मला फक्त तू काय करतेस? मी विवेकानंद कॉलेजला BBA सेकंड इयरला आहे. BBA ला. तू काय करते? मी B डिझाईन फर्स्ट इयरला, आता सेकंड इयरला गेले UID अहमदाबादमध्ये. आपण बघतो या दोघी कॉलेजला आहेत अजूनही. तू काय करते? 12th स्टँडर्ड विवेकानंद कॉलेज. 12th ला आहेस. आणि तू? मी पण 12th ला आहे DY पाटील कॉलेजला. मला सांग आता आज केळी आणि दूध आणलेलं आहे, तुला काय वाटतं मनातून? म्हणजे एकीकडं कोरोनाची इतकी परिस्थिती आहे, नाती तुटत चालली आहेत आणि तुम्ही हे काम करता. खूप चांगलं वाटतंय की आमच्यामुळे कोणतर म्हणजे कुणाला चांगलं होतंय हे बघून आम्हाला पण चांगलं वाटतंय की आम्ही काय तर करू शकतोय. असं रुग्णांच्या किंवा त्यांच्या नातेवाईक जे आहेत त्यांच्या प्रतिक्रिया काय मिळतात? म्हणजे असं इच्छा आहे आमची की हे सगळीकडं चालू व्हावं. आपण सगळ्यांनी मदत करा आणि कोरोनाचं हे जे काळ आहे ते लवकर संपून जावं. तू मला सांग घरातनं कसा तुम्हाला चौघींनाही सपोर्ट मिळतो? म्हणजे कुटुंबीय तुम्हाला मदत करतात का, सपोर्ट करतात? हो, मला ते पण घाबरले कारण आम्ही डायरेक्ट म्हणलं ना आम्हाला अशी मदत करायची आहे.
मग त्यांनी आमचं मोटिवेशन बघून त्यांनी पण शेवटी आम्हाला म्हणलं तुम्हाला करायचंच आहे तर आम्ही पण तुम्हाला मदत करतो, आम्ही तुम्हाला सांगतो काय काय करायचं, कधी कुठल्या दिवशी काय द्यायचं किंवा कुठला पौष्टिक नाश्ता आहे हे त्यांनी आम्हाला मदत केली सांगायला. संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, CPR रुग्णालय, कोल्हापूर. असे अनेक मदतीचे हात जर पुढे आले तर बऱ्याचशा गोष्टी, बऱ्याचशा अडचणी अगदी चुटकीसरशी सोडवता येतील. पण असे मदतीचे हात येणं गरजेचं आहे. समाजातल्या अनेक घटकांमधनं या कोरोनाच्या कठीण काळात असे मदतीचे हात आता पुढे येत आहेत. लोकांच्या अडचणी दूर करण्याकडे प्राधान्य दिलं जात आहे आणि याच सकारात्मक बातम्या आपल्यालाही ऊर्जा देत असतात, प्रेरणा देत असतात. आपण देखील याच दृष्टीनं जर मदत केली तर या मदतीमध्ये आणखी भर पडू शकेल. या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. जाता जाता कळकळीचं आवाहन, कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणायचा असेल तर कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करणं गरजेचं आहे आणि त्यात सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे मास्क लावणं. मास्क लावा, सुरक्षित राहा, बघत राहा न्यूज 18 लोकमत.